ते आदरणीय फारुख सरांना विनंती करतो. ते साईडला ठेवा, आता तिथून सेट करून आणून ठेवा, नाही तर बघा. वंचित बहुजन आघाडी नांदेड महानगरचे महासचिव दक्षिणचे अमृत नरंगलकर यांनी आपल्या सगळ्यांचे स्वागत केले आहे, परंतु मी तरीही आपले पुनश्च एकदा स्वागतही करतो, कारण कमी वेळेमध्ये सूचना करू नये. आपण एक चांगल्या संख्येने इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले आभारही व्यक्त करतो. आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागली प्रमुख भूमिका ही निवडणुकीच्या काळामध्ये जे कर्मचारी शासकीय कर्मचारी आहेत, शासकीय सेवेमध्ये आहेत, निमशासकीय सेवेमध्ये आहेत किंवा अनुदानित शासनाचं अनुदान घेणाऱ्या संस्थेंवर कार्यरत आहेत, या सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये ती कोणत्याही उमेदवाराची बाजू घेऊ शकत नाही. आणि देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या या काळामध्ये आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी तसेच अनेक अनुदानित संस्थेचे कर्मचारी हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्यासाठी आमच्या या सूचना म्हणा किंवा एक आवाहन म्हणा की जेव्हा निवडणुका असतात, ज्या भागामध्ये निवडणुका असतात, तिथली सगळी शासकीय यंत्रणा निवडणुकांच्या काळामध्ये शासकीय यंत्रणा ही शासनाच्या अखत्यारीत राहत नाही. हे मंत्री, मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत राहत नाहीत, तर ती सगळी यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये ट्रान्सफर केलेली असते. म्हणून आज शासनाचा कोणताही मंत्र्याचा आदेश हा शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू होऊ शकत नाही. ज्या परिसरामध्ये निवडणुका आहेत, जिथे जिथे आचारसंहिता लागू आहे, त्या आचारसंहिता असलेल्या भागामध्ये शासकीय यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये आहे. त्यामुळं सत्तेमध्ये असलेले किंवा विरोधात असलेले या दोघांच्याही दबावामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही एखाद्या पक्षाची बाजू घेणे हे त्यांच्या नोकरीवर धोका होऊ शकतो. म्हणून आम्ही इथं विनम्रपणे आवाहन करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या माध्यमातून पत्रांमध्ये, माध्यमांमध्ये ही अपील आम्हाला करायची आहे की आम्ही कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या बाजूनं राहणारे लोक आहोत. आम्हाला कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांसाठी आम्ही लढणारे लोक आहोत. आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही मारायचा आहे, पोटावर लाथ नाही मारायची आहे. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्या एका पक्षाची बाजू तुम्ही घेत असाल, कोणत्या एका उमेदवाराचा प्रचार करत असाल, तुम्ही एक पक्षाची बाजू घेऊन दुसऱ्या पक्षासोबत सूडबुद्धीचा व्यवहार करत असाल, तर हे नियमाला अनुसरून नाही, कायद्याला अनुसरून नाही, संविधानाला अनुसरून नाही. त्यासाठी आज तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी, कोणत्याही निमशासकीय कर्मचाऱ्यांनी, अनुदानित संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कोणत्या एका पक्षाची बाजू घेऊ नये आणि कोणत्या पक्षाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार करू नये, हे आज आम्ही त्यांना आवाहन करत आहोत. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांची एक टीम तयार केलेली आहे. त्यांच्याकडे आम्ही मोबाईल दिलेले आहेत, त्यांच्याकडे आम्ही स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी, फोटोग्राफ घेण्यासाठी, ऑडिओ कन्व्हर्सेशन रेकॉर्ड करण्यासाठी आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रचारामध्ये कसं त्यांचा सहभाग होतोय याचे पुरावे आणि साक्षीदार बनवण्यासाठी एक टीम आम्ही तयार केलेली आहे. त्यामुळे आज तारखेपर्यंत जे झालं त्या आमच्याकडे आलेल्या तक्रारी आम्ही एकदाचे बाजूला ठेवूत. परंतु आज नंतर कोणताही कर्मचारी जर कोणत्याही उमेदवाराचं आणि पक्षाचं काम करताना आढळलं तर त्याला निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होत आहे. उद्या चालून मग त्यांनी आम्हाला हे म्हणू नये की बा आम्ही तर सेवक होतो, नोकरी होती, तर त्यांना त्यांच्या कोणत्याही पक्षाच्या अधीन राहायची गरज नाही. कारण निवडणुकीच्या काळामध्ये मतदान करणे हे त्यांचा अधिकार आहे, प्रचार करणे नाही. त्यामुळे
आज आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत सगळ्यांना की आपण कोणत्याही पक्षाचे बळी पडू नका, कोणत्याही पक्षाची बाजू घेऊ नका, कोणत्याही पक्षाच्या बाजूनं किंवा विरोधात प्रचार करू नका. तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, परंतु शासकीय कर्मचारी म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही निभावा आणि आपल्या कर्तव्याच्या अधीन राहून तुम्ही हे काम करा. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणता शासकीय निमशासकीय कर्मचारी अशा पद्धतीने प्रचार करताना आढळून आला कशाच्या आधारावर? बघा, आता जे आढळून आलेले आहेत, ज्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून आम्हाला आलेल्या आहेत त्या आम्हाला आता हे करायचे नाहीत, पण यापुढं जे होतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. म्हणून आम्ही आज त्यांना अलर्ट करण्यासाठी आपल्यामधून सूचना करतोय, कायद्याला अनुसरून सूचना करतोय. कायदा आहे. आतापर्यंत तक्रारी आल्या त्यांनी भंग केला नाही का आतापर्यंतचा? बघा कसं आहे, मी आधी तुम्हाला सांगितलं की कोणाच्याही पोटावर पाय मारणे हा आमचा हेतू नाही, पण निवडणुकीच्या काळातले कायदे त्यांना ज्ञात राहिले पाहिजे आणि यापुढे जर आम्हाला दोषी आढळून आले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. आत्तापर्यंत आलेल्या तक्रारींवर आम्ही त्यांना समज देण्याचं काम केलेलं आहे. जे आमच्याकडे तक्रारी आल्या त्यांना आम्ही समज दिलेला आहे आणि त्यांनी यापुढं असं नाही करणार असं आमच्याकडे शब्द दिलेला आहे. परंतु हे प्रकार एखादा झाला असता तर आम्ही दुर्लक्ष केलं असतं, परंतु सरळ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना वापरण्याचं काम होतोय हे आलेल्या वारंवार येणाऱ्या तक्रारीवरून कळून आलं. म्हणून आम्ही आज आवाहन करतोय, आजपासून आलेल्या तक्रारींना आम्ही बिलकुल रितसर निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करणार आहोत आणि काही दुरुपयोग झाले त्याची तक्रार आम्ही केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं. ते प्रक्रियेचा भाग आहे. सर, तुम्ही स्टिंग ऑपरेशन करताय म्हणताय, तर ॲक्च्युली जे स्टिंग ऑपरेशनची प्रोसेस काय असणार, पण आणि करणार म्हटलं की लोक सजग झालेली आहेत, मग तुम्ही फाइंड आउट कसे करा? मी काय म्हणालो की आम्ही जे उघडपणे प्रचार करतायत, जे लोकांच्या लक्षात येत आहेत, लोकांपर्यंत पोचत आहेत, लोकांना मतदान करा म्हणून आवाहन करतायत आणि ते लोकांना माहीत आहेत की शासकीय संस्थेवर आहेत, कार्यालयात आहेत, निमशासकीय संस्थेवर आहेत, अनुदानित संस्थेवर आहेत, तर ते लोकच आम्हाला तक्रार करायलेत ना. मग आता यापुढे आम्ही त्या लोकांना सांगितलेलं आहे, असं कोणी तुमच्याकडे आलं की बिलकुल आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऑन करा, त्या आजूबाजूला पोराला बसवा आणि त्याला घरात बोलवा, त्याच्याशी चर्चा करा, त्यांना काय म्हणायला रेकॉर्ड करून घ्या, आम्हाला तेवढा पुरावा द्या, त्या पुराव्याला जोडून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. हां काय हे वापरात येईल का? इशारा आहे की कृती होऊ जाएगी सांगता. कृति होंगी और कृति करने के लिए आह्वान कर रहे कि भाई चलो कल को क्या होता है सर जी, फिर आप ही आके बोलते सर वो एक कर्मचारी का ऐसा सर तुम्हारी तकरार हुई, वो मेरे ऐसे ऐसे मित्र के मित्र हैं, वो बोल रहे फारूक भाई आपके मित्र हैं, ज़रा बाड़ा साहब को बात करो. नहीं तो ठीक है ना, कोई भी निकलो ना सर. देखो हम तो बोल रहे कि कर्मचारी को कोई संस्था चालक बोलता भी होगा तो उनको ये बोलने का अधिकार है कि सर माझ्या नोकरीवर येईल, तुम्ही लेखी आदेश द्या, मी करतो. वो दोनों राष्ट्रीय पक्ष के प्रचार कर रहे क्या? दोनों राष्ट्रीय पक्ष नहीं, दोनों भी उम्मीदवारों के प्रचार में की तकरारें सामने आ रही हैं. देगलूरमध्ये आमच्या उमेदवारीची पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे. डे बाय डे तुम्हाला दिसून येईल आम्ही जी रणनीती आखलेली आहे त्या रणनीतीनुसार आमचं प्रचार प्रसार हे गावखेड्यापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत, गल्लीपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे. प्रशासनाकडून काही गोष्टीमध्ये लवकर सहकार्य होत नाही आहे, परवानग्यांच्या अनुषंगानं वगैरे म्हणा, तर एक दोन आमच्या अडकलेल्या आहेत. आज आम्ही अपीलमध्ये कलेक्टर साहेबापर्यंत जाणार आहोत. जर उद्यापर्यंत आम्हाला त्याच्यावर अपील नाही भेटली, नियमानुसार अन्याय नाही भेटलं, तर त्या संदर्भातही आम्ही ते उघड करूत आणि तेही आम्ही उघडपणे निवडणूक आयोगालाही आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत आम्ही आमच्यावर होणारे ते सांगू. परंतु उमेदवार एक नंबरचा उमेदवार, सर्व योग्यता असलेला उमेदवार, सर्वांगी दृष्टिकोनातून अतिशय योग्य उमेदवार देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आहे. हे जनमानसातून येतं आहे की ते फक्त MBBS MD आहेत म्हणून फक्त ते योग्य आहेत असं नाही. ते MBBS MD आहे, हायली क्वालिफाईड पर्सन तर आहेच आहे उपलब्ध उमेदवारामधले, परंतु ते चांगल्या चारित्र्याचे आहेत. त्यांचं सार्वजनिक जीवनामध्ये फुले आंबेडकरवादी चळवळीमध्ये गेल्या 18-20 वर्षापासूनचं प्रत्यक्ष सहभाग आहे. सामाजिक कार्यामध्ये रक्तदान शिबिरासारख्यापासून आरोग्य सेवेमध्ये, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान आहे आणि सर्पदंश तज्ज्ञ म्हणून त्यांनी आत्तापर्यंत शेकडो लोकांचे प्राण वाचवले. हजारो त्यांचे नातेवाईक जे असतात त्या रुग्णांचे, ते त्यांचे ऋणी राहिलेले आहेत आणि ते येऊन भेटत आहेत. त्यांना सांगतायत की सर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
म्हणजे लोकांसाठी तळमळ असलेला आणि सक्षम असलेला असा एक नंबरचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिलेला आहे. त्यामुळे आमचा उमेदवार सर्वोत्तम आहे, नावानं उत्तम आहे, उत्तम इंगोले आहेत, परंतु ते सगळ्या बाबीनं सर्वोत्तम आहे. सर, कांग्रेस एक तरफ दावा कर रही है कि जो चुनाव होने वाले विधानसभा के तो एक तरफा मुकाबला होगा, एक तरफी मुकाबला होगा हमारे सामने। देखिए, अभी हम आपको ये कह रहे हैं कि वंचित बहुजन आघाड़ी ने अपने उम्मीदवार की घोषणा करते ही हमारे उम्मीदवार के समर्थक और पक्ष का जो वोट बेस रहा है, लोकसभा में आपको पता है कि 30,000 के करीब करीब हमको वोट मिला है। तो हमारा ये दावा है कि उम्मीदवार की पॉपुलैरिटी और हमारे जो बेसिक वोट बैंक है उसे हमारा उम्मीदवार का घोषणा होती 35,000 वोट तो हमारे ईवीएम में गिर गए वाले। हमारे उम्मीदवार की गिनती 35,000 के आगे है और हमारा जो प्रचार चालू है वो 35,000 को आगे बढ़ाने को लेकर है। और जब वंचित का उम्मीदवार डिक्लेयर होते ही अगर 35,000 पे पहुंच गया है तो कांग्रेस तो हारी गई, कांग्रेस तो हारी गई है। अब हमारा मुकाबला खाली भाजपा को हराने को लेकर है। हमको अभी ओबीसी वोट हमारे तरफ जितने आ सकते पूर्व वो सांसद अभी भास्करराव पाटील खुदगांव ने कहा है कि पूरे वंचित मुस्लिम समाज और जो भी दलित समाज है वो पूरा वोट मेरे है और मुझे बहुत चाहते हैं, वो मेरे तरफ आएगी, ऐसा उनका तो उन्होंने फिर पिछली विधानसभा में उनके भाजपा का उम्मीदवार क्यों नहीं जिताया था? अगर उनका खुद का बल है तो वो जब भाजपा में थे ना विधानसभा 19 में, तो फिर उनको 30-20,000 वोटों से हार क्यों माननी पड़ी थी? अगर उनका आत्मबल था तो वो जिधर जाएंगे, खतगांवकर जिधर जाएंगे उधर का उम्मीदवार हारने वाला है। आपके प्रेस नोट पे ये लिखा है कि शासकीय निजी शासकीय कर्मचारी मांग करें, तो यशपाल भिंगे अभी खुलेआम प्रचार कर रहा है। नहीं, देखिए, अभी अनुदानित संस्थाओं के जितने भी कर्मचारी कर रहे हैं, हमने किसी एक के लिए नहीं, सभी के लिए आह्वान किया है कि हमारे पास में जो कंप्लेंट आई है आप यहाँ से आगे, आज हम बोलकर कर रहे हैं, हम पहले अलर्ट कर रहे हैं कि हम ये करने वाले हैं। तो हमारी तरफ से तो आज हमने कहा है कि कोई भी अनुदानित संस्थाओं के लोग अगर काम करेंगे तो हम उनके खिलाफ में बिल्कुल चुनाव आयोग के पास में उसकी जो कंप्लेंट है वो बिल्कुल करने वाले हैं। एक समिति यहाँ पर आई थी नांदेड़ के अंदर, तो आप वो समिति को आपने इस बात को मांग उस तारीख तक प्रचार चालू नहीं हुआ था ना, उस समिति आई जब प्रत्यक्ष प्रचार चालू नहीं हुआ, उसके पहले भी यशपाल प्रत्यक्ष प्रचार चालू नहीं हुआ था। और वो जो समिति आई थी उसमें क्लियर कट 2 सेक्शन लिखे हुए थे। एक था हिसाब किताब को लेकर, वो विभाग की समिति के मेंबर थे, और हिसाब किताब को लेकर जिन लोगों को चाहिए वो कंप्लेंट करो बोलकर था, लेकिन तब प्रचार के ऊपर नहीं था। नहीं, यशपाल भिंगे का भाषण बताता है कि वो प्रचार के टाइम उन्होंने भाषण किया है। नहीं, ठीक है ना, तो अब हम आपको कह रहे हैं ना कि हमने तो पहले, हम तो बोल रहे हैं आज कि हमारे पास में जितने भी ऐसे आधार हैं इसके ऊपर हम करेंगे, लेकिन हमको इससे पहले जो कुछ आए कंप्लेंट, हमने उनको जो समझ देना चाहिए देने का प्रयास किया है। अब आह्वान कर रहे हैं, खुला चुनौती दे रहे हैं कि आप कोई शासकीय कर्मचारी, निम शासकीय अनुदानित संस्था का अनुदान लेने वाला लाभार्थी कर्मचारी अगर प्रचार में आएगा तो उसके ऊपर हम रीतसर कार्रवाई करेंगे। जिल्ह्यामध्ये सर्रास प्रचार होतोय काही काँग्रेसच्या मंत्र्यांकडून, माजी मंत्र्यांकडून की वंचितला मत म्हणजे भाजपला मत, याच्याबद्दल आपलं काय मत? आता बघा, त्यांची एक पत्रकार परिषद औरंगाबादला झालेली होती, त्याच्यामध्ये काँग्रेस किती अन्याय करते हे त्यांनी स्वतः मांडलेलं आहे। म्हणजे त्यांनी काँग्रेस अन्याय करते म्हणतायत एकीकडं आणि दुसरीकडे म्हणतात वंचित मत भाजपला मत, तर त्याच्यावर त्यांनीच खुलासा करावा नेमकं त्यांची बाजू काय आहे, त्यांची बाजू काय। आणि हे प्रस्थापित पक्षांचे सुपारी घेऊन काम करणाऱ्या नेत्यांना मी उत्तर द्यावं इतकी त्यांची योग्यता नाही। सर, आपके भी वंचित आघाड़ी में एक शिक्षक प्रचार कर रहा है, तो आपने उसके ऊपर भी थोड़ा आपको मेरे पास में कौन सा शिक्षक प्रचार कर, हाँ रजवाड़े नहीं तो कौन से प्रचार में दिखे आपको? सब तक देखो में चालू था। नहीं तो देखो ना, वो अनुदानित संस्था पे अगर है तो ये तो जो हम कर रहे हैं वो हमारे औरों के लिए भी खुली चुनौती है ना। लेकिन सर, अगर कोई अनुदानित संस्था का अध्यक्ष या उसका कोई रिस्पॉन्सिबल उसको परमिशन अगर देता है तो उसको आप कैसे कर सकते हैं? तो ठीक है ना, तो वो उनकी तैयारी, चुनाव आयोग को दलील देना। वो हम तो वही कह रहे हैं कि कर्मचारी ने कहना चाहिए संस्था चालक को आप हमको राइटिंग में परमिशन दो बोलकर, राइटिंग में परमिशन लेके करे, वो तो चुनाव आयोग देखेगा कि वो कानून में बैठता है कि नहीं बैठता है। तो हमारा अधिकार मामला दर्ज कराना, गुना दाखिल करने तक है। चुनाव आयोग के पास में मामला दर्ज कराने तक हमारा मामला है। बाकी चुनाव आयोग देखे कि उसको अनुमति थी नहीं थी, अनुमति देने पे कर सकते नहीं कर सकते, चुनाव आयोग का मामला है, उसमें तो हम नहीं बोल सकते। सर, ही तपासाचा भाग आहे। ही समस्या इतर पक्षाला जाणवली नाही की वंचितला विशेष जाणवली, याबद्दल काय सांगू? हे प्रस्थापित पक्ष आहेत ना दोघेही,
तू 100 कर्मचारी रस्त्यावर उतरवत असेल तर मी 110 उतरवतो, मग तुम्ही 120. या दोघांची स्पर्धा राहते ना. दुरुपयोग करतात, कायद्याचा दुरुपयोग करणं आहे ते, आणि कायदा मोडून आपल्या कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग करणं आहे. त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पगार निवडणुकीच्या कामाचा देत नाहीत ना, कशामुळे त्यांना बिचाऱ्यांना तुम्ही वापरून घेता? मग सर प्रचार हो गया, 8 दिन शुरू हो गए, 8 दिन से प्रचार चालू है, तो अभी इतने लेट अभी आज तारीख क्या है? आज 8 दिन कहाँ हो रहे हैं? 13 तारीख तक तो फॉर्म वापस लेने की तारीख थी ना. 14 तारीख को अनुमति थी, 15 से प्रैक्टिकली चालू हुआ, 15, 16, 17, 18, 3-4 दिन हो गए. तो अभी क्या है? और 10-12 दिन बाकी, 10 दिन तो बाकी है ना अभी. तो बचे हुए 10 दिन का तो महत्वपूर्ण है. तुम्हारा कैंडिडेट चुन के आने के बाद यशपाल भिंगे तो नहीं बनेगा, इसकी क्या गारंटी? देखिए, मैं एक बात बोलता हूँ कि नैतिकता का भाग होता है हर एक का. अब आपको जो छोड़कर गए हैं वो बड़े याद रह जाते हैं, लेकिन जो छोड़कर नहीं जाके यहाँ पहले दिन से काम कर रहे हैं उनकी भी कदर करो ना यार थोड़ा. कल और एक गाना छोड़ के जो कैंडिडेट मैं क्या कह रहा हूँ कि जो निष्क्रिय है वो निष्क्रिय लोग छोड़ के जाते हैं, उनकी आप बार बार नोंद लेते हो, लेकिन जो सक्रिय काम कर रहे हैं उनकी भी लो ना. फारूक अहमद हारने के दूसरे दिन से काम कर रहा है, शिवा नरंगले दूसरे दिन से काम कर रहा है, इनकी भी कदर करो ना जरा आप. वो तो करो. वंचित बहुजन आघाड़ी में फारूक अहमद ही चल रहे पूरे पत्रकारों के पास. नहीं, ऐसा नहीं है, ऐसा नहीं है. हाँ, तो मैं मीडिया का हूँ ना, इसलिए मैं आपके साथ ज़्यादा संपर्क में रहता हूँ, बाकी कुछ नाही. साहेबांची सभा वगैरे आहे काही? हां, आम्ही साहेबांना आग्रह केलेला आहे, विनंती केलेली आहे, आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इतकी आग्रहाची विनंती आहे साहेबांना, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की नक्कीच साहेब वेळ देतील. थोडं सावधानता ठेवणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीनं. साहेब आल्यावर गर्दी वगैरे होऊ नये, हे सगळे काळजीचा भाग आहे. आणि आम्ही साहेबांना विनंती केली की सर, आम्ही सगळे प्रिकॉशन घेतो, फक्त आपण आम्हाला वेळ द्यावा. आणि आम्हाला खात्री आहे की जसं लेकरांच्या हट्टापायी पालकांना विवश व्हावं लागतो, तसं आमचा हट्ट चालू आहे. आम्हाला विश्वास आहे की आदरणीय बाळासाहेब या निवडणुकीमध्ये आम्हाला वेळ देतील. एक वेगळा प्रश्न होता की सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, त्याच्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कामाला लावावी लागते. अनेक पक्ष आहेत जे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा कोणालाही आयात करून अशा पद्धतीनं प्रचारावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ऐन निवडणुकीच्या काळामध्ये प्रशांत इंगोलेच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी अचानक बरखास्त का करण्यात आली, नेमकी कारण काय? आता याची अजून कारणं स्पष्ट नाही, पण त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की नांदेड उत्तरची जिल्हा कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या सूचनानुसार प्रदेश अध्यक्षांनी ते बरखास्त केलेलं आहे. याचे कारणे कळालेली नाही. याचे कारणे एकतर आदरणीय बाळासाहेब सांगू शकतील किंवा प्रशांत इंगोले सांगू शकतील. अजून आमच्यापर्यंत कारणं आलेली नाही. तर त्या संदर्भात प्रवक्त्यांना जे पत्र आलं, नाही ते पत्र आलं, त्या पत्रासंदर्भात माझ्यापर्यंत पत्रामध्ये आहे तेवढी माहिती. हां, तर आम्ही मीडिया विभागानं प्रकाशित केली ना, आम्हाला ज्या सूचना वरून आल्या त्या आम्ही प्रकाशित केल्या. हो, पण आता रणधुमाळी प्रचारात चालू आहे एकीकडे, तर ते पण त्याच्यावर प्रेस घेऊन ना. एक मिनट, नहीं वैसा नहीं है, मैं आपको स्पष्ट नहीं, ऐसा नहीं है. आपको एक बात बोल रहा हूँ कि आज मेरी पत्रकार परिषद शासकीय कर्मचारियों को लेकर है. वो डाटा कलेक्ट करने की प्रक्रिया चालू है. जैसे ही डाटा आएगा उस पर भी जरूरत पड़ेगी तो हम उसके ऊपर अलग लेंगे. हमारा बोलना ये है कि कौन सा कर्मचारी काम कर रहा है इसकी आपके पास नोंद है. पार्टी के अंदर क्या चल रहा है ये आपको मालूम नहीं तो थोड़ा नहीं, पार्टी में क्या चल रहा है सब मालूम है हमको, लेकिन ऊपर लेवल पे कोई भी कार्य. देखिए, एक बात है कि अलग अलग विभाग कार्यरत होते हैं, ठीक है. अब मेरे मतदार संघ में मैं हूँ, नांदेड़ ज़िले में, मेरे ज़िले में ये चल रहा है, मैं उस मतदार संघ के अंदर सक्रिय हूँ, तो मेरी नज़र वहाँ है, वहाँ क्या चल रहा है मुझे मालूम है. अभी हमारे पास में सामान्य प्रशासन विभाग है, ऐसे अलग अलग विभाग है, उन विभागों के अंदर काम दिया हुआ है, तो अलग अलग कुछ प्रक्रिया रहती है. अभी कोई कमेटी की कंप्लेंट रहती है तो वो कंप्लेंट के ऊपर प्रक्रिया चलती है. जब उसका निकाल आता है शिस्त भंग का वगैरह कोई प्रक्रिया का, तो उसके हिसाब से वो प्रक्रिया चलती रहती है. दररोजच्या कार्यक्रमाचा हे एक नाही आहे. सभेसाठी कोण कोण येणार आहे आणि सभा कुठे आहे असं काही सगळं जाहीर होईल. अजून आमच्या स्टार प्रचारकांच्या सभा सुरू नाही झाल्या, ते झाल्यावर त्यांचेही शेड्यूल किमान 1 दिवस आधी जाहीर होणार आहे आणि उमेदवाराचं सुद्धा शेड्यूल जाहीर होणार आहे. पूर्वी ठरलेल्याप्रमाणे ते चालू असल्यामुळं त्याच्यामध्ये आता नव्यानं आम्ही बदल करून ते आज किंवा उद्यापर्यंत जाहीर होईल. सगळे
आम्ही जाहीर करूत ना पत्रकाराच्या आणि आमच्या पक्षाच्या ID वरून, तर ते तुम्ही तिथून घेऊ शकता अडचण नाही. हां सर बोला. करायचं देगलूर बिलोली पोट निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये शासनाचे जितके कर्मचारी असतात त्यांचं पूर्ण प्रशासन हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जातो. तेव्हा मुख्यमंत्री मंत्री यांच्या अधीन हे राहत नाही. निवडणूक आयोगाच्या अधीन सगळे शासकीय यंत्रणा ही त्यांचे स्वाधीन केलेली असते. आणि असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की अनेक शासकीय कर्मचारी, निम शासकीय कर्मचारी आणि अनेक अनुदानित संस्थेवरचे कर्मचारी हे उघडपणे पक्षांचे प्रचार करत आहेत. वेगवेगळ्या उमेदवाराच्या मतदान मागण्यापासून तर त्यांची प्रचार यंत्रणा सांभाळण्यापर्यंत प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ते सहभागी होत आहेत. आणि अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. आणि या पद्धतीनं त्यांना प्रत्येक शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याला, अनुदानित संस्थेच्या कर्मचाऱ्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान ते करू शकतात, परंतु ते निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आम्हाला कोणत्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला येणाऱ्या तक्रारीवर आम्हाला हे करून कोणाच्या पोटावर पाय मारायचं नाही आहे. म्हणून आज आम्ही उघडपणे एक अलर्ट करत आहोत त्यांना की आपण हे करू नका. आपण शासनाचे कर्मचारी आहात, शासनाचे पगार घेतात. आपण एका पक्षाच्या बाजूनं किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही प्रचार करू शकत नाही. त्यामुळं आपण या सगळ्या बाबी थांबवा. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशी टीम बनवलेली आहे की अशा कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन, त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ, त्यांचं टॉक हे करून अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे गुन्हे दाखल करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे. हे आम्ही आज तुम्हाला आवाहन करत आहोत. आम्ही तुम्हाला अलर्ट करत आहोत की कृपया आपण याचा भाग बनू नका. आणि जर आपण याचा भाग राहिला तर नाईलाज म्हणून आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील. देगलूर के इलेक्शन में देगलूर बिलोली के बाई इलेक्शन शुरू हैं और इलेक्शन के दौरान जितने सरकारी कर्मचारी होते हैं, चाहे वो गवर्नमेंट एम्प्लॉई हो, सेमी गवर्नमेंट एम्प्लॉई हो या ग्रांट मिलने वाली संस्था के कर्मचारी हो, इनको वोटिंग करने के अधिकार है, इनको वोट डालने के अधिकार है, लेकिन इनको किसी भी पार्टी का प्रचार करने के अधिकार नहीं है. इसलिए जितने भी कर्मचारी ऐसे प्रचार कर रहे हैं उनकी कुछ शिकायतें हमारे पास आई है. हमने उनको तंबी दी है या इग्नोर किया है. लेकिन आज के बाद अगर कोई कर्मचारी इस तरीके से प्रचार करते हुए नज़र आएंगे तो हम उनके खिलाफ में हमारे कार्यकर्ताओं के ज़रिए हम स्टिंग ऑपरेशन करेंगे और स्टिंग ऑपरेशन करके उनके ऊपर मामले दर्ज कराएंगे, गुना दाखिल कराएंगे और कल को उनका नुकसान न हो. इसलिए हम उनको आगाह करना चाहते हैं कि वो यहाँ से आगे वो इलेक्शन प्रचार के अंदर प्रत्यक्ष सहभागी ना हो और अपने नौकरी के ऊपर एक खतरा न बना ले.